श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या जातकांनो, गुरुजींच्या गंभीर आणि खोल निरीक्षणानुसार मार्च 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात असा एक वादळी टप्पा घेऊन येत आहे, ज्याची चाहूल तुम्हाला आधीपासून लागत असली तरी त्याची खरी तीव्रता तुम्ही अजून ओळखलेली नाही. तुमच्या राशीच्या प्रथम स्थानी निर्माण झालेली ग्रहाची ती प्रचंड गर्दी तुमच्या व्यक्तिमत्वाला एक ज्वालामुखीसारखी ऊर्जा देत आहे. पण हा ज्वालामुखी योग्य वेळी शांत न राहिला तर स्वतःचेच नुकसान करू शकतो. मंगळाची तिखट ऊर्जा राहूच्या मायाजालाशी एकरूप होताच तुमच्या निर्णय क्षमतेभोवती एक अदृश्य धूर पसरू लागेल आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही जे करत आहात तेच बरोबर आहे. पण आतून एक आवाज सतत सावध करीत राहील की थांब, अजून वेळ गेलेली नाही. गुरुजी सांगतात, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला एखादी अनपेक्षित बातमी मिळेल, जी वरकरणी साधी वाटेल, पण तिच्यातच पुढील मोठ्या बदलाचे बीज दडलेले असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक एखादा नवा प्रस्ताव येईल किंवा जुनी रखडलेली फाईल पुन्हा उघडली जाईल आणि तुम्हाला वाटेल की हेच ते सुवर्णद्वार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षे वाट पाहत होतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक सुवर्णद्वाराच्या मागे एक कसोटी दडलेली असते. जर तुम्ही रागाच्या भरात किंवा अहंकाराच्या प्रभावाखाली एखादा निर्णय घेतलात तर तुमच्या जवळची व्यक्तीच तुमच्या विरोधात उभी राहू शकते आणि हे तुम्हाला सर्वात जास्त वेदना देईल, कारण शत्रू बाहेरचा नसून घरातला असल्याची जाणीव होईल. गुरुजींच्या मतानुसार 11 मार्च नंतर ग्रहस्थितीत होणार सूक्ष्म बदल तुमच्या आयुष्यातील अदृश्य शक्तींना जागृत करेल. एखादी विसरलेली संधी पुन्हा तुमच्या दारात येईल किंवा एखादी व्यक्ती ज्याच्याशी तुमचा संपर्क तुटला होता ती अचानक मदतीचा हात पुढे करेल. पण इथेच खरी परीक्षा आहे, कारण प्रत्येक मदतीमागे हेतू शुद्ध असेलच असे नाही. तुमच्या आर्थिक बाबतीत अचानक लाभाचे संकेत दिसतील. एखादी गुंतवणूक जी तुम्ही जवळपास विसरून गेलात तिच्यातून फायदा होऊ शकतो. पण त्याचवेळी एक मोहक ऑफर तुम्हाला मोठ्या जोखमीकडे ओढण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्ही त्या चमकणाऱ्या सापळ्यात अडकलात तर एका रात्रीत कमावलेले सर्व काही धोक्यात येऊ शकते. कुंभ राशींच्या जातकांनो, हा काळ म्हणजे धारदार तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखा आहे, जिथे प्रत्येक पाऊल मोजून टाकावे लागेल. तुमच्या कौटुंबिक जीवनातही एक दडपण वाढताना जाणवेल. एखादे जुने गुपित किंवा गैरसमज पुन्हा वर येईल आणि वातावरणात तणाव निर्माण होईल. पण जर तुम्ही शांततेने संवाद साधलात तर हे संकट नातेसंबंध अधिक मजबूत करून जाईल. गुरुजी सांगतात, या महिन्यात तुमच्या जीवनात एक अशी रात्र येईल जिथे तुम्हाला झोप लागणार नाही, कारण तुमच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उसळेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आहेत की नाही याची शंका तुम्हाला पोखरू लागेल. पण लक्षात ठेवा, ही शंका तुमच्या नाशासाठी नसून तुमच्या जागृतीसाठी आहे, कारण जे लोक स्वतःला प्रश्न विचारतात तेच मोठ्या उंचीवर पोहोचतात. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या करिअरमध्ये एक मोठा वळण येईल. एखादा वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेईल किंवा अचानक प्रमोशनची चर्चा सुरू होईल. पण त्याचवेळी तुमच्या विरोधकांचेही डोळे उघडतील आणि ते गुप्त हालचाली सुरू करतील. म्हणून गुरुजींचा इशारा आहे की या काळात कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि कोणत्याही वादात स्वतःहून उडी मारू नका, कारण राहूची सावली छोट्याशा वादाला मोठ्या प्रकरणात रूपांतरित करू शकते. महिन्याच्या शेवटच्या दिवसात एक असे सत्य समोर येईल जे तुम्हाला सुरुवातीला धक्का देईल, पण त्याच सत्यामुळे तुमच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलणार आहे. हा बदल सकारात्मक असेल की कठोर हे पूर्णपणे तुमच्या संयमावर आणि विवेकावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच गुरुजी सांगतात की मार्च 2026 हा तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक महिना ठरणार आहे, जिथे तुम्हाला भीती आणि संधी दोन्ही एकाच वेळी सामोरे येतील आणि तुम्ही केलेली निवडच तुमच्या पुढील अनेक वर्षाचे भविष्य ठरवेल. कुंभ राशींच्या जातकांनो, गुरुजीच्या गूढ निरीक्षणाचा पुढचा टप्पा आता सुरू होत आहे, कारण मार्च 2026चा मध्य गाठताच तुमच्या आयुष्यातील घटनांचा वेग अचानक वाढू लागेल आणि तुम्हाला जाणवेल की नियतीने जणू काही तुमच्यासाठी वेगळाच पट मांडला आहे. 11 मार्च नंतर गुरुजी दिशा बदलताच तुमच्या विचारामध्ये एक अद्भुत स्पष्टता निर्माण होईल. पण ही स्पष्टता जितकी प्रकाश देणारी असेल तितकीच ती काही दडलेली सत्ये उघड करणारी ठरेल. तुमच्या करिअरमध्ये अचानक एखादी बैठक ठरेल जिथे तुमचे शब्दच तुमचे शस्त्र ठरणार आहेत.
जर तुम्ही शांततेने आणि संयमाने बोललात तर अनेक वर्षाची प्रतीक्षा एका क्षणात फळाला येईल. पण जर रागाचा एक ठिणगा जरी बाहेर पडला तर तुमच्या विरोधकांना संधी मिळेल आणि ते तुमच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न करतील. गुरुजी सांगतात या काळात तुमच्या फोनवर किंवा संदेशातून आलेली एक साधी वाटणारी बातमी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. एखादा जुना मित्र अचानक मदतीचा प्रस्ताव देईल किंवा एखादी अनपेक्षित ऑफर तुमच्यासमोर येईल जी वरकरणी लाभदायक दिसेल, पण तिच्या मागे लपलेला हेतू ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तेजस्वी आहे, कारण भाग्याचा स्वामी शुभ स्थितीत असल्याने अचानक धनलाभाचे योग प्रबळ होतील. एखादी अडकलेली रक्कम परत मिळेल, एखादा गुंतवणुकीचा फायदा दुप्पट होईल, पण त्याचवेळी खर्चाचेही प्रमाण वाढेल आणि जर तुम्ही विवेक न वापरता निर्णय घेतले तर आलेले धन हातातून निसटू शकते. कौटुंबिक वातावरणातही एक मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षे मनात साठवून ठेवलेले भाव अचानक बाहेर येतील आणि सुरुवातीला वातावरण तणावपूर्ण होईल, पण हेच तणाव नात्यांना नव्याने घडवेल. गुरुजींच्या मते महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात एक अशी घटना घडेल जी तुमच्या आत्मविश्वासाला कसोटीवर लावेल. एखादी गुप्त सत्य समोर येईल किंवा एखादी व्यक्ती जी तुम्हाला पूर्ण विश्वासू वाटत होती ती वेगळ्या भूमिकेत दिसेल आणि त्या क्षणी तुम्हाला वाटेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पण हे क्षण तुमच्या अंतर्गत शक्तीला जागवतील, कारण कुंभ राशीचे जातक संकटात खचत नाहीत तर अधिक कठोर बनतात. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात 26 मार्चच्या सुमारास वातावरणात अचानक वेग येईल. तुमच्या निर्णयाची मालिका सुरू होईल आणि प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्याचा पाया रचेल. एखादे मोठे काम पूर्णत्वाला जाईल किंवा एखादा प्रोजेक्ट ज्याच्यासाठी तुम्ही झटत होता तो यशस्वी होईल. पण त्याचवेळी गुप्त शत्रूंच्या हालचालीही वाढतील. म्हणून गुरुजींचा स्पष्ट इशारा आहे की या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. कागदपत्रे नीट वाचा, व्यवहारात पारदर्शकता ठेवा आणि मनावर नियंत्रण ठेवा, कारण राहूची छाया छोट्याशा दुर्लक्षाला मोठ्या संकटात बदलू शकते. 31 मार्च रात्री जेव्हा चंद्राची नक्षत्रीय स्थिती बदलेल तेव्हा तुमच्या आयुष्यातील एका रहस्याचा पडदा उघडेल आणि तुम्हाला समजेल की मागील काही आठवड्यातील प्रत्येक घटना एका मोठ्या परिवर्तनासाठी घडत होती. हे परिवर्तन तुमच्या करिअरमध्ये असू शकते, तुमच्या नात्यामध्ये असू शकते किंवा तुमच्या अंतर्मनात घडलेले असू शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे की एप्रिलच्या पहाटेसोबत तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही. तुम्ही अधिक सजग, अधिक मजबूत आणि अधिक स्पष्ट दृष्टी असलेले व्हाल. गुरुजी सांगतात की हा महिना तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आला आहे. आणि जर तुम्ही संयम, विवेक आणि श्रद्धा या 3 गोष्टी जपल्या तर मार्च 2026 तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली अध्याय ठरेल आणि या संपूर्ण प्रवासाचा शेवट एका समाधानात होईल, जिथे तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल की संकटे हीच माझी खरी गुरु होती. म्हणून कुंभ राशींच्या जातकांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण नियतीने तुमच्यासाठी जे लिहिले आहे ते आता आकार घेऊ लागले आहे. तुम्हाला हा संदेश आणि हे सखोल विश्लेषण आवडले असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि अशाच रहस्यमय आणि प्रभावी भविष्यवाणीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.